निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट आज सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार। चिन्ह आणि पक्ष शिंदे गटाला दिल्यानं ठाकरे गट आक्रमक। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली आज सर्व आमदारांसोबत बैठक। आयोगाच्या निकालानंतर पुढची रणनीती ठरणार। नाशिकमध्ये संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल। मुख्यमंत्र्यांविरोधात अवमानकारक शब्द वापरल्याचा आरोप। कसब्यातील भाजपचे उमेदवार हेमंत रासनेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची जाहीर सभा। प्रचारासाठी भाजपनं आखली आक्रमक रणनीती। कसब्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीचे नेतेही उतरले रिंगणात। अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत रोड शो आणि बाईक रॅलीचं आयोजन। अकोला जिल्ह्यातील वाडेगाव इथे ओबीसी महासंघ आणि वंचित बहुजन आघाडीची ऐतिहासिक परिषद। जिल्हाभरातून 30 ते 35 हजार लोक लावणार हजेरी। भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे यांच्या विरोधात सुरू असलेल्या खटल्यावर सत्र न्यायालयात सुनावणी। तपास यंत्रणा खटल्यात जाणून बुजून विलंब करत असल्याचा खडसेंच्या वकिलांचा कोर्टात दावा। अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाची आज सोमवती यात्रा। सोहळ्यासाठी हजारो भाविक जेजुरीमध्ये दाखल। दिल्लीच्या जेएनयू विद्यापीठात शिवजयंती साजरी करण्यावरून पेटला वाद। डाव्या संघटनांकडून महाराजांच्या फोटोची तोडफोड केल्याचा अभाविपनं केला आरोप। आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर। हार्दिक पांड्या कर्णधार तर केएल राहुल शिवाय विराट कोहली आणि इतर खेळाडूंनाही संघामध्ये स्थान। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। अखंड